कोकाटेंना अटक, आमदारकी रद्द. कोर्टानं सुनावली 2 वर्षांची शिक्षा. निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का. माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत. त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत. सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे कृषी मंत्री पदावरून डिमोशन झालेल्या क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचा पाय आणखीन खोलात गेलाय. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं कोकाटेंना ठोठावलेली 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवत अटकेचे आदेश दिलेत. त्यामुळे कोकाटेंना अटक करून आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी अर्जदार वकिलांनी केली आहे. आज कायद्याने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. आता कोणत्याही क्षणी त्यांना अटक होणे क्रमप्राप्त आहे. नेमकी पुढची प्रक्रिया काय असणार आहे? काय नाही, पुढची प्रक्रिया त्यांना अटक होणे, त्यांची रवानगी कारागृहात होणे आणि त्यांनी राजीनामा देणे आणि आमदारकी रद्द होणे. या निर्णयानंतर कोकाटेंनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली. मात्र कोर्टानं कोकाटेंच्या अटकपूर्व जामिनावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिलाय. त्यामुळे कोकाटेंच्या अडचणीत आणखीनच वाढ झालीय. याच मुद्द्यावरून विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. कायदा असा म्हणतो की ज्याला 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल याचं सदस्य राहता येत नाही. तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी मात्र कायद्यानुसार निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय. मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची बैठक होणार होती. आता त्या बैठकीनंतर कॅबिनेटही आहे, म्हणून माझ्या काही आता त्या मीटिंग नंतरची काही चर्चा त्यांच्याशी झालेली नाही. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की जे योग्य असेल निर्णय तेच घेण्यात येईल आणि आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही. आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहो, पब्लिक परसेप्शन असते, बाकीच्या जे काही गोष्ट असते त्याप्रमाणेच आमचा निर्णय योग्य निर्णय होईल. हे असं असलं तरी ज्या प्रकरणामुळे कोकाटेंचा पाय खोलात गेलाय ते प्रकरण नेमकं काय आहे पाहूया. 1995 मध्ये कॅनडा कॉर्नर परिसरात नियमबाह्य घरं लाटल्याचा आरोप. अल्प उत्पन्न गटातील घर बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटल्याचा ठपका. कोकाटे बंधूंनी मुख्यमंत्री कोट्यातून नियमबाह्य पद्धतीनं मिळवलं घर. न्यायालयानं पुराव्यानिशी कोकाटे बंधूंना दोषी ठरवलं. जिल्हा न्यायालयाकडून कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000चा दंड. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आमदाराला कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर आमदारकी रद्द होणं आवश्यक असतं. मात्र कोकाटेंना दोषी ठरवल्यानंतर 24 तास उलटूनही त्यांची आमदारकी रद्द झालेली नाही. त्यामुळे जो न्याय काँग्रेस नेते सुनील केदार यांना लावण्यात आला होता तो न्याय कोकाटेंना कधी लावण्यात येणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.